आणि आता 10च्या 25 मोठ्या बातम्या बघूयात। पवार गटाकडून जितेंद्र आव्हाडांची गटनेतेपदी निवड तर रोहित पाटील मुख्य प्रतोद तर उत्तम जानकरांची प्रतोदपदी निवड झाली आहे। जयंत पाटलांची घोषणा। रावसाहेब दानवे अशोक चव्हाणांनी फडणवीसांची भेट घेतली तर धनंजय मुंडे, रवी राणा आणि जयकुमार रावलही फडणवीसांच्या भेटीला। लाडक्या बहिणीमुळे सरकार आलेलं नाही, जनतेचं सरकार आलं असं लोक मानायला तयार नाहीत। महाराष्ट्रामध्ये आलेलं सरकार भाजप आणि आयोगाच्या पापाचं फळ, नाना पटोलेंची टीका। भाजप आरएसएसच्या मनामध्ये असते तर द्वेषाची भावना पटोलेंच्या मनात, नाना पटोले आरएसएसचे एजंट वाटतात। बंटी शेळकेंची पुन्हा एकदा पटोलेंवर टीका। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनाबाह्य काम केले। चंद्रचूड यांनी घटनाबाह्य काम करून देशात आग लावली। चंद्रचूड यांनी घटनाबाह्य सरकारला संरक्षण दिले। संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल। प्रत्येक हल्ला आम्हाला अधिक भक्कम करतोय। सध्याच्या जगात नकारात्मक गोष्टींचा सत्यापेक्षा अधिक वेगाने प्रसार होतोय। आम्ही कायदेशीर मार्गाने काम करत आहोत। अमेरिकेतल्या आरोपांवर गौतम अदानींचं उत्तर। चिंचवडमधील लोक शहराबाहेर गेले, मग मतदानाची टक्केवारी कशी वाढली आहे? मवियाचे उमेदवार राहुल कलाटेंचा सवाल। फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्याचीही माहिती। अविनाश जाधवांकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। विधानसभा निवडणुकीत मनसेचा ठाणे आणि पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर राजीनामा। निवडणूक पारदर्शक झाली असं दाखवायचं असेल तर व्हीव्हीपॅटमधील मतं मोजा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी आहे। आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून ईव्हीएम तपासल्या पाहिजेत, चव्हाणांची मागणी। लग्न ठरलंय, मुलगा आणि मुलीने एकमेकांना पसंती दिली, तारीख ठरली, पण मुलगा अडून मुंड्यासाठी म्हणजेच पदासाठी अडून बसलाय, अशी सरकारची परिस्थिती आहे। रोहित पवारांची महायुती सरकारवर टीका। योगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज केला। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। सोलापूर शहर उत्तरचे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंकडून फेरमतमोजणीची मागणी। महेश कोठेंनी केलाय जिल्हा प्रशासनाकडे अर्ज। आंबेगावात लवकरच निवडणुका लागतील असं विरोधकांनी आभार मेळाव्यामध्ये म्हटल्याचा पोस्टमधून दावा। तर वडिलांची प्रकृती खालावलेली असते अशात विरोधकांचं अभद्र विधान असल्याचं पूर्वा वळसे पाटलांचं संताप। माळशिरसच्या मार्करवाडीमध्ये गावच्या मागणीचा अर्ज आता तहसीलदारांनी फेटाळलाय। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा ठराव होता। राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्यानं गावकऱ्यांकडून संशय व्यक्त। साकोलीत भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकले। साकोलीत जनतेच्या मनातील आमदार असे बॅनर लागलेले आहेत। साकोलीत नाना पटोलेंचा फक्त 218 इतक्या मतांनी विजय। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव। आमदार संजय कुटे यांच्यावरती गंभीर आरोप। आमदार संजय गायकवाड यांच्या गौप्यस्फोटानं शिवसेनेत खळबळ। शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींविरोधात आदिवासी संघटना आक्रमक। महिलेच्या मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी समाजात प्रचंड संताप। पाडवींविरोधात मोलगी या गावामध्ये निषेध आंदोलन। नागपूरमधील गोविंद टेलरनं फडणवीसांसाठी बनवलेत खास 4 जॅकेट। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस बनणार असल्याच्या चर्चांनंतर हे जॅकेट बनवले। नागपुरात फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत देणारे बॅनरनं नागपूरकरांचं लक्ष वेधून घेतलंय। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास सज्ज। अधिवेशन कालावधीत येणाऱ्या नागरिकांसाठी देखील सोय।